नमस्कार. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून श्री अशोक दुदम सादर करीत आहे रुपेश दुदम लिखित आणि दिग्दर्शित वगनाट्य लाल माती. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आई हुई लोकल करजत जाने वाली धीमी लोकल है. ये लोकल सभी स्थानों पर रुकेगी. ट्रेन क्या आहे? पण गेली ट्रेन. आता कितीची ट्रेन आहे? आयला 10 मिनिटांनी ट्रेन आहे. आता काय करायचं? विचार हा किती आहे इतक आईला माहितच नव्हतं. हा आई बोल ग. हा आई बोल ग. अगं इकडचे लोक आई बोललो ना का तोंडाकडे बघतात म्हणून आई बोलायला लागतोय. हा हा आता तुझं बरं आहे ग. गावाला रेंज आल्यापासून तू सकाळ संध्याकाळ दुपार कधीही कॉल करतेस का? परवा संडास मध्ये हागायला बसलो होतो तेव्हा पण कॉल केलास. कसा उचललाय मला माहिती. हा आता मी कामावर चाललोय. आता ठेव फोन. हा हा आई आई ठेव फोन. अगं आई ठेव फोन. आईचा फोन होता. ते म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई वीणा भिकारी, तसा आई विनीतचा फोन होता. माझ्या भिकाऱ्याचा कॉल आला. मला बॉसचा कॉल आला. बॉसचा. હા જય શ્રી કૃષ્ણ મોટા ભાઈ. જય શ્રી કૃષ્ણ. હા ગુડ મોર્નિંગ મોટા ભાઈ. ગુડ મોર્નિંગ ને બધું રહેવા દે. કામ પર કેટલા વાગે આવવાનું છે એ બોલ. હા પોચું છું. गुजराती मध्ये यायला काय बोलतात? हा आऊचू लवकर येतोय. महिनाना 26 दिवस हेच तर बोलतो तू. काय मोठा भाई मस्करी करताय? महिन्याचे तर 30 दिवस असतात ना. 4 दिवस रविवारनी सुट्टी. सुट्टीचं बरोबर याला माहिती आहे. सुट्टीचं बोललंय तर आपण गणपतीची सुट्टी टाकूनच घेतो. हा मोठा बाय त्याला ठेवला वाटतं फोन. कट झाला वाटतं. असून दे. ताजा खबर काय? आज की ताजा खबर बघून दे. फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. हे गाढवा ही महिनाभरापूर्वीची ताजा खबर आहे. कसं रे तू? दाखव दुसरी काय आहे दाखव. धक्का क्यों मारा बे? जायची काय धक्का मार के ऐसा मैं नीचे गिरता तो इधर से आने वाली ट्रेन झुक करके मेरे ऊपर से जाती ना, तो मेरे 2 टुकड़े होते. एक टुकड़ा इधर पड़ता ना. जायची परत जायची. शिवी देतो तुझ्या बापाची. शिवी देतो भैया कुठला? जायचं घो भैया. मराठी बोलला झालं काय गंमत गेला. पण त्याला काही गंमत आहे ना. म्हणजे 2 मराठी माणसं भेटली ना तो पहिला हिंदीतून भांडतात आणि शिवी द्यायची वेळ आली की अशी मराठीतून आयमाय काढतात. पण मी पण कोकणी आहे सांगून ठेवतोय. तुला माहिती नाही देवाची करणी आणि नारळात पाणी असा वळतवीन ना तुला. आता मी संस्कारी आहे म्हणून मला शिव्या देता येत नाही. समजलं का? रांड्याच्या रांगेत ट्रेन आली रांगेत या. हे रांगेत फायदा सगळ्यांनी का? हे मला हे लांबून मध्ये आलं. मला सोडून दे. अरे मला अरे तुम्ही काय भांडता मला? ट्रेन गेली तुझ्यामुळे गेली. बोल ना. हेलो मैं सेंटर से बात कर रही हूँ. अच्छा सेंटर से म्हणजे मधून बोलताय? नहीं मैं एम फाइनेंस कॉल सेंटर से बात कर रही हूँ. अच्छा कॉल सेंटर. काय बोला ना. मैं ना आपकी मदद करना चाहती हूँ. तुम्ही माझी मदत करणार? माझी नका माझ्या मित्राची करा ना.
हाँ बोलिए ना, क्या सहायता करनी है आपके दोस्त की? काय आहे ना, माझ्या मित्राला आहे ना मुळव्याध झालाय. तो गेली 2 दिवस आहे ना जागेवर उठत नाही. त्याची मदत कराल? क्या बात कर रहे आप? मराठी बोलतोय. मराठी कळत नाही तुम्हाला? हा साहेबांना सांगू साहेबांना सांगू मराठी येत नाही तर बघ ठेवला साहेबांचं नाव काढलं कसं ठेवला फोन ते. अरे महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी आलीच पाहिजे. काय समजलं परत साहेबाचा माझ्या फोन आला. હા મોટા ભાઈ આજ તો ટાઈમ પર આવવાનું છે ને. આવું છું क्या है ना ट्रेन में बहुत भीड़ છે ને એટલા મોટે લેટ હોઉં છું. हाँ मेरी वो वाली ट्रेन गई है ना त्याला महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातमध्ये नेल्यासारखे डायरेक्ट अंगावर आले. आता समोरचा माणूस गुजराती बोलतो मी काय करू त्याला? अरे मराठी बोल ना. हा मराठी. जय महाराष्ट्र. हा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. हा जय. हा येतो साहेब येतो. हे बघ आज जर तू टाइमात नाही आला ना तर तुझी छुट्टी. आज सुट्टी देताय? ठीक आहे मग आज सुट्टी घेतो उद्या येतो. बाय बाय. अरे कायमची छुट्टी. कायमची सुट्टी? नाही साहेब मी येतो. ऐका ना त्याला आणि मला काढून टाकलं कामावरनं तर मी खाणार काय? माझ्या आईला पैसे कसे पाठवणार? नाही मला येईल त्या ट्रेनने जावं लागेल. ट्रेन येत पण नाही अजून. अरे यार झाली आता मला सोडून द्या. मला सोडून द्या ना. ट्रेन आली ट्रेन सोडू नका. ऐका ना मला घ्या गर्दी. चौकाय हा चला. आईचा फोन आहे. आईचा फोन आला थांबा. माझा फोन. आवाज थोडा कमी कर. हा बस. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रे रामकृष्ण. तर मंडळींनो आज आपल्या गावामध्ये भरत महाराज आलेले आहेत. तर मी माझ्या वडिलांना म्हणजेच प्रकाश सावंत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. रामकृष्ण माऊली रामकृष्ण. या महाराज. मंडळी आज महाराज काय सांगणार आहेत बोलणार आहेत त्याच्याविषयी तुमच्या मनात काय शंका आली तर ती शंका तुम्ही महाराजांवर मांडू शकता बोलू शकता. मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बरं मंडळी आज या ठिकाणी पांडुरंग महाराजांनी मला प्रवचन ग्रंथी बोलल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. चला तर मग प्रथम आपण विठ्ठलचरी वंदन करूया. तुला पुंडली कवर दे हरी विठ्ठल तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. बसा मंडळी बसून. आजचा आपला विषय आहे जन्म मृत्यू आणि नातेसंबंध. हो जो माणूस जन्माला आला आहे तो कधी ना कधी जाणारच. नमस्कार. मी मनोज. हा बोला ना. तर भगत महाराज. हो भगत नाही हो भरत. तेच ते. हा तर भरत बुवा तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की जो माणूस जन्माला आलाय तो जाणारच हे मला खरं वाटत नाही हो. असं का? असं का? कारण माझी सासू 95 वर्षाची आहे. गेली 10-15 वर्ष ती सतत म्हणते
माझं काय आता खरं नाही, मी काय आता जगत नाही. माझी अर्धी लाकडं मसनात गेली. त्या मसनात गेलेल्या लाकडांना आता वाळवी लागली आहे, कळलं का? पण ती काय जायचं नाव घेत नाही हो. असं का हो? हा तर देवीचा अवतार म्हणावा लागेल. सासू माझी देवीचा होता. खरंच खरंच? ए, सासूला काय बोलायचं नाही. अर्धी जमीन माझ्या नावावर केली आहे. महाराज तुम्ही लक्ष नका देऊ. कलियुगात इतकी वर्ष जगणं तितकंसं सोपं नाही. कलियुगात घडणाऱ्या घडामोडी या रामायण महाभारतापासून चालत आल्या आहेत. तेव्हा सुद्धा भांडणं होत होती. ओ मी काय म्हणतो, महाभारतात आपल्यासारखी माणसं होती. हा अरे तू आणि शकुनी मामा एकाच वंशाचे, गावभर कुत्र्यासारखे फिरत असतात. तू मला शकुनी मामा बोलू नकोस. हा मग काय म्हणू? राक्षस म्हणू? राक्षस म्हणू. हो महाभारतात 5 पांडव आणि 100 कौरव होते. हो महाराज 105 माणसं होती का? अरे नानू, तुला कळत नसेल ना तर मंदिराची साफसफाई कर. अज्ञान दूर कर बापासारखं. अस्काली महाराज तुम्ही लक्ष नका देऊ, तुम्ही सुरू करा. माऊली त्याचा प्रश्न अति योग्य आहे. हो महाभारतात ही लोक महत्वाची होती, पण विजय कोणाचा झाला? कुणाचा? कोणाचा कोणाचा कोणाचा? इथं कोणच नाही. तो ज्याच्या बाजूने श्रीकृष्ण भगवान होते त्याचा. बरोबर. रणांगणावरती कौरव आणि पांडव असे समोरासमोर उभे राहिले. शंखनाद झाला, घोड्यांच्या टापा, लोकांच्या किंचाळा हे सर्व अर्जुनाने समोरून पाहिले आणि न राहून त्याने कृष्णदेवाने विचारले, केशवा माफ करा महाराज, आपण तंबाखू खाणार नाही, पण त्या केशवाबद्दल काय बोलत होतात? अहो तात्या, तो तुमच्याबद्दल नाही म्हणत आहे. आणि तो खालच्या वाडीवरचा केशव आहे ना, त्याच्याशी तुमचा काही संबंध नाहीये. ते महाभारताविषयी बोलताय, कळतंय का? त्या केशवाबद्दल हा. त्याच्याशी आपला काही संबंध काही नाही. ओ असा तर तुमच्या बायको तुमचा काय संबंध नाही. अरे तू कुठं, मी कुठं? तू माझी बायको काढतोस? मी इथंच आहे. इथं काय म्हणजे माझी बायको काढ? तुझ्या झालं ते सांगितलं, सांगू नको काय. ह्याच्या बायकोचं लपडं आता सांगतोय ती बायको कुठे जाते, काय प्रवचन चालू आहे ना, आणि एकमेकांच्या बायका कसल्या काढताय? जा बसा. हो एक तरी लपडं करू. महाराज माफी करा, तुम्ही सुरू करा. तो संबंध नाही कसा? माणूस जन्माला आल्यानंतर या भूतलावरील प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टी संबंध येतो. आता त्याचं जे उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. रणांगणावर दृश्य पाहून अर्जुनाने त्या मुरली मनोहरला विचारले, मनोहर अर्जुन तात्याने माझ्याबद्दल तुमका काय सांगितलं? अरे हे भाव किती आहे, तुमका किती बोलतात? नाही नाही, हे बरोबर नाही. मीटिंग आहे, उद्याच्या उद्या मीटिंग आहे. सरपंच कुठे? मीटिंग लावा. ही जमीन मला पाहिजे. अरे मनोहर, डोक्यावर पडल्यास का जरा? मग काय लो? सरपंच आलेत का? कुठे दिसतायत का? नाही ना, वेड्यासारखं काय बडबडतोस? जागेवर बस. ते महाभारतातलं आहे काय? हा महाभारतातला आहे मनोहर, महाभारतातला. तू नाही. औशीन माझ्या एवढा मोठं नाव ठेवला. बस बस या, जाऊन विचार संध्याकाळी. हा महाराज मी काय म्हणतो, ओ तुम्ही कृष्णदेवाचं नाव घेताना कृष्णदेवच असं म्हणा, नाहीतर आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत. तुम्ही देवाचं नाव घ्याल आणि हे प्रत्येक जण देवाच्या नावाने पुकार करत बसतील. हे मात्र खरं बोलला. नाव देवाचं आणि कर्म मेले राक्षसांची. हात कोणी दाखवतोस तू? आम्ही राक्षस आहे? मी नाही, हाच आहे. मला बोलायचं नाही. पकड मला. कोण तिथे? मला ना बोलायचं नाही. तू मागच्या मीटिंग माझं नाव घेतलं, मी काय बोललो? राक्षसच आहात तुम्ही. राक्षस हा राक्षस, मी नाही. परशुराम मध्ये आला. तात्या, तुम्ही कर्माचं बोलताय. तुमची कर्म संध्याकाळी 7 नंतर सुरू होतात. सांगू का? नको ना, मग बस. महाराज तुम्ही खरंच यांच्याकडे लक्ष नका देऊ, तुम्ही सुरू करा. रणांगणावरचे दृश्य पाहून अर्जुनाने त्या कृष्णदेवाला विचारले, देवा अरे हे तर माझेच नातेवाईक आहे, पण मी त्यांचा वध कसा करू? अरे पण मी आता काय करू? ए श्यामराव, आता तुला काय झालं? काय महाराज बोलतात कळतं तुला? बस खाली. हो तसं राहून नाना, धोत्रात काहीतरी खुलवलत होतं म्हणून हात घालून बघितलं तर एवढीशी मुंगी लागली. बाकी काय नाही हो, त्याचा माझा काय संबंध नाही. बरोबर बरोबर. 2 तुकडे केले असणार ना? मग 2 तुकडे. आम्ही स्त्री ना, याच्याकडे शस्त्र असतं.
त्या शस्त्राची गंमत अशी आहे, या सांगतो. म्हणजे काय आहे ना, आम्हीच असल्या कारणाने शस्त्रच ठेवतो. त्याचा परिणाम काय होतो, हा ज्या ठिकाणी कामाला जातो ना त्या ठिकाणच्या काहीतरी चुका, काहीतरी गोष्टी ना पुढच्या खिशात मागच्या खिशात कोंबायची याला सवय. सवयीप्रमाणे काय झालंय माहितीये का माऊली? माऊली काय म्हणताय? सवयीप्रमाणे एके दिवशी खरवतीचं पातं त्याने मागच्या खिशात ठेवलं होतं. त्यानंतर काय झालं माऊली माहितीये का? 2 डोंगरचा एकच डोंगर शिल्लक राहिला. मनोहर, प्रवचन चालू आहे ना, काय तमाशा लावलास? चल जागेवर. चार सांगायचा विषय आहे तुझा. पांडुरंग बुवा, हे बघा, एकंदरीत परिस्थिती माझ्या लक्षात आली आहे. ही लोक काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. मला आता निघावं लागेल. महाराज 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 माझा ऐका. हो, त्यासाठीच मी तुमचं प्रवचन ठेवलं होतं. तुमच्या प्रवचनातून या लोकांचे मन परिवर्तन होईल, तुमचे विचार या लोकांपर्यंत पोचावेत, म्हणूनच तुम्हाला इथे घेऊन आलो महाराज. हो महाराज. ह्यांच्या वतीने पाहिजे तर मी पण मागतो तुमची. माफ करा महाराज, माफ करा. पण तुम्ही जाऊ नका. बरं मंडळी, आता कोणी काहीही बोलणार नाही. पांडुरंग बुवांनी सांगितल्याप्रमाणे मी आता पुढील प्रवचन द्यायला सुरुवात करतो. बरं, रणांगणावरील एकूण परिस्थिती अशी होती तर अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना कृष्णदेव म्हणाले, अर्जुन, युद्ध आणि शत्रुत्व याचा सारासार विचार करता आपण त्यावर तेव्हाच मात करू शकतो. रणांगणावर फक्त आणि फक्त विजयाचाच विचार करायचा असतो. पण अर्जुनाचे मन काही केलं शांत होईना. त्यांनी पुन्हा कृष्णदेवाला विचारले, देवा, ज्यांच्या बरोबर मी युद्ध करणार आहे हे तर माझेच नातेवाईक आहेत. त्यांना मारून रक्तपात करून त्यांच्याने माझे वय जरी संपले तरी भविष्यात अर्जुनाने ज्यांच्या विरुद्ध विजय मिळवला ते आपल्याच लोकांना मारून आणि इतिहासात याचीच नोंद केली जाईल. आणि हे पात्र कायमस्वरूपी माझ्या मागे राहील. त्याचं काय देवा? प्रश्न कठीण होता. ज्यावेळी कृष्णाने अर्जुनाच्या मनातील वेदना जाणल्या, जर मी अर्जुनाचे मनोगत उंचावले नाही तर त्याचे खच्चीकरण होईल आणि हा अर्जुन हे युद्ध न करताच लढाई पराभूत होईल. मग कृष्णाने काय केलं? एखाद्या माणसाने तुतारीत प्राण फुंकावे, शरीरावरती स्पंदने यावी, असेच काही शरीर अर्जुनास दाखवले. सभोवताली मंगलमय बांसरीचे सूर घुमू लागले. हातात बांसरी आणि करंगळीवरती सुदर्शन चक्र घेऊन संपूर्ण त्रिखंडाचे विश्व अर्जुनास कृष्णाने आपल्या रूपाने दाखवले आणि म्हणाले, या भूतलावरती जन्म मृत्यू अटल आहे. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर माणूस म्हणून आपल्याला जन्म मिळतो. माणूस म्हणून जन्माला आल्यावर त्याच्या वाट्याला आलेले सगळे नातेवाईक हे विधिलिखित असतात. कारण ते तो ठरवतो, आपल्या हाती काहीच नसते. पण ज्यावेळी ह्या भूतलावरती धर्म आणि सत्य यांच्या रक्षणाची वेळ येते, त्यावेळी या भूतलावरील सर्व सजीव निर्जीव सृष्टी सत्याने जाणाऱ्या मनुष्यरूपी प्राण्यात आपलं वरदान देते. त्यामुळे अर्जुना, ह्या रणांगणावरती तुझ्या समोर तुझा शत्रू म्हणून तुझे नातेवाईक सगळे सोयरे जरी असले तरी त्यांचा वध करताना अजिबात घाबरू नकोस. कारण जो सत्याच्या मार्गाने जातो त्याचा जोपर्यंत अवकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत त्याचा पराजय कोणीच करू शकत नाही. कारण साक्षात भगवंत त्याच्या पाठीशी उभे असतात. बरोबर, अगदी असंच म्हणाले. वा वा. कृष्णाचे ते रूप पाहून अर्जुनाच्या अंगात धास्तीचं बळ आलं. त्यानंतर फक्त ते बाण काढला आणि त्याच बाणानं अन्यायाचा विनाश झाला. आताची परिस्थिती काही वेगळी नाही. आता सुद्धा भाऊ भावकी यांच्यामध्ये असेच भांडणं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? तुम्ही चांगले कर्म करा, देव तुमच्याच पाठीशी उभा आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. वा वा महाराज, मस्त प्रवचन झालं. वा 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 वा.
छान झालं प्रवचन. चहा घ्या चहा. ए कृष्णा चहा दे रे सर्वांना. जयवंती बाई, साक्षात तुम्ही कृष्णदेवाला चहा पाजायला सांगताय? ते कसं दिसल? एक देव ह्या सामान्य लोकांना असा चहा पाजतोय म्हणून हा चहा पाजतोय. कृष्णा बाला इकडे ये. काय जयवंती बाई? लात बघितली? घालून तुझ्या कमाड्यात माड कोणाची किलकिली होती? माझी. चहा कोण देणार? तू का दे? चहा घ्या चहा. दे दे. चहा घ्या. कृष्णा पहिला महाराजांना चहा दे. पहिला महाराजांना, नंतर तुम्हाला. घ्या महाराज चहा घ्या. बसून घ्या. तर गावकऱ्यांनो, आपल्या गावात नळ पाणी योजना सुरू व्हावी म्हणून मी एक लेटर लिहिलंय. तर सगळ्यांनी वाचा, त्यावर स्वाक्षऱ्या करा. जेवढ्यात जास्त स्वाक्षऱ्या होतील तेवढं आपलं काम लवकर होईल. कळलं? वाचून स्वाक्षऱ्या करा रे. पांडुरंग महाराज असं काय हो? त्याची गोष्ट जरा वेगळी आहे. मुंबईला होता कामाला. गोष्ट मोठी आहे, सांगेन कधी तुम्हाला कधीतरी. पण त्याचे कपडे पाहताय ना, ते लोक देवळात येतात, देवाला नवस बोलतात आणि काही ना काही भेटवस्तू देऊन जातात. त्यातलेच काही कपडे तो स्वतःच्या मापाशी शिवतो. जयवंतीबाई, हो ओ म्हातारे बुवा, खायचे दात पडत आले तर फरसाण कसं खाणार तुम्ही? अरे चहा बरोबर फरसाण त्याला चांगलं लागतं. हो काय? ए कृष्णा आणलाय फरसाण. ए नानू फरसाण दे रे सर्वांना. अरे पण हे फरसाण आणलं कोणी रे? मीच आणलं. काकू म्हणायला काय माहितीये काय, संध्याकाळी कीर्तन आहे ना, तर ते कीर्तन ऐकायला ते भरत की परत बुवा येणार आहेत. अशाच म्हणाला काकू. हो की नाही काकू? ए मुर्द्या म्हणालीस मला मुर्दे म्हणालीस? पुढे काय बोललीस ते पण सांगतो. ते कीर्तन ऐकायला भरत की परत बुवा येणार आहेत, ते ऐकायला फुकटे येतीलच. रांडाच्या तुम्हालाच बोलली. हो की नाही काकू? हो काय? म्हणजे ते फुकटे येतीलच, त्यांच्या घशात टाकायला 2-2 दाणे नको. तो काही चकणा आहे? तर टाकण्यासारखाच खातोयस ना, आता पण खातो काय? हे पण मस्त आहे रे. हा ना, घालून पण आहे आणि गोड पण वाटतंय रे. हो ना. पण मी काय म्हणतो, ह्याच्यात तू नाही खाल्लं? अरे नाही रे, तो फरसाण एवढासा, तुम्ही किती. पण मी काय केलं माहितीये काय केलं? त्या पिशवीतल्या गाठी आहेत ना, अशा काढल्या आणि चुपल्या आणि परत ठेवल्या. मस्त होत्या, टेस्टी लागल्या. ह्या ज्या गाठी खाल्ल्या त्या आमच्या गाठीशी नाही ना. अरे कशा काय येतील? मऊ लागतात त्या. उष्ट द्यायचं लोकांना. मऊ लागतात. अरे आधीच त्याला लागलंय, काय तुम्ही मारताय? जा घरी. उष्ट खायला देतो परत ना आम्ही येणार. जा घरी. मनोहर कृष्णा काय करतो वेड्यासारखं तू? हा, मी काय खरोखर चुकून नाही ठेवल्या, मग फसवला. म्हणजे पुढच्या वेळेला फारसा मागणार नाही आपल्याकडे. माहित आहे तुम्हाला? काय रे असं करतो? हे बघ, ही जखम आहे ना, कुठे आहे? इथे आहे. काय? मला वाटतं हे आपण डॉक्टरना उद्याच्या उद्या दाखवतोय. आणि जमिनीचं काय आहे ना, ते पण करू रत्नागिरीला जाऊन. कळलं का? उद्याच्या उद्या. ते डॉक्टरला जमिनीचं कधी कसं कळायला लागलं? अरे बाबा, ही जखम आहे ना, ती डॉक्टरना दाखवायची. आणि माझं जमिनीचं काम जे कृषी खात्याकडे दिलंय तिथेही भेट देऊ. कळलं? चालेल. मी काय बोलतो, मी पुढच्या वेळेला येईन तर आपण लग्नाविषयी बोलणी करूनच टाकू. हो चालेल. बरं, मी आता निघतो मग. या मग या. नमस्कार अण्णा. प्रवचनाला याला जमलं नाही. शहरामधून काही लोक आली होती गावाच्या विकासाचा आडाकाडा घेऊन. त्यांच्यावर थोडी मीटिंग होती म्हणून लेट झालं. तात्या नाही संघातच घेऊन गेलो होतो. काय जात्या? महाराज, काय आहे, सरपंच नाही ना, जिथं मी पुढे लागतो. असं हो, आमचं तुम्हाला सांगतो, आमच्या घरामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचं, माझे वडील म्हणजे लोकमान्य टिळकांच्या विचाराने बांधलेले. हो, त्यांचा वारसा मी चालवतोय. हो वारसदार, चला ग्रामपंचायतीमध्ये जायचं आहे. काही महत्वाची कागदपत्र तयार करायची आहेत. चला. मी तुम्हाला स्वातंत्र्यपूर्वीच्या हो स्वातंत्र्यवीर, चला लवकर. काय तुम्ही चला, या लवकर. महाराज, परत भेट झाली ना ते सांगतो. जय हिंद. जय हिंद.
हे कदम आहेत ना नुसते कदम चालत करत असतात आणि कदम चाल करत करत ना त्या सरपंचाच्या मागणे असे जातात का तर सरपंच आमचा अडाणी त्याला जोडाक्षर वाचताच येत नाही आणि हे कदंबू आहेत ना करतात गोष्टी स्वातंत्र्याच्या पण स्वातंत्र्यासाठी काय केलंच नाही कदम अरे असंच असतं करणारे कोणीतरी एक दोघे जण असतात त्याचा फायदा घेणारे दुसरेच असतात आणि ते मिरवणारे मात्र तिसरेच असतात कधी कधी आहे ना पूर्वजांची पुण्य सुद्धा आपल्याला आयुष्यभर पुरते आता यांच्या सुद्धा वाटेल अशीच आली असेल भरत बुवा तुम्ही बोलता खूप छान हो ना म्हणजे कानालाही ऐकायला खूप छान वाटतं पण कळत काही नाही याच्यामध्ये कधी खोट वाटते नाही कळत अरे कृष्णा महाराज महाराज आहेत ते महाराज आहेत ना एवढं अवघड भाषेत बोलतात महाराज ऐका जरा बघ आता गप आहे ना उद्या सकाळची एसटीने जायचं रत्नागिरीला म्हणजे दुपारचं ऊन पण लागणार नाही कळलं उन्हातून मजा येते उन्हातून जाऊया ना माझं ऐकायचं बस कशाला रत्नागिरीला अर्जुन अरे चाललाय ना रत्नागिरीला तिथे रत्नागिरी पॅसेंजरची नदी संध्याकाळची एसटी आहे ना मुंबईला जाणार आहे तिची तिकीट बुक करून घेऊन ये म्हणजे कसं आरामात तुला मुंबईला जाता येईल काकू काकू एक काम मी पाय पडतोय पण अर्जुनला मुंबईला पाठवलं ना काकू ऐका ना काकू ऐका ना उद्या मुंबईला जातोय आई बघ मी गावात राहून काही ना काहीतरी करून दाखवेन तुला अरे इथे राहून काय दिवस लावलेस ना ते पेटलेले बघितले मी हो ऐकताय ना तुम्ही तुझंच ऐकतोय मी अगं तो म्हणतोय ना मी इथे राहून काही ना काही करू शकतो मग कशाचा पाठी पडते का तू तुम्ही पण माझा काय कुठं ऐकताय हे बघ तुम्हाला ना काही सांगू नकोस तू आहे ना उद्याच्या उद्या मुंबईला जातोस जर नाही गेलास ना तर माझ्यासारखे वाईट बाई कोण नाही मला उद्या मुंबईला जातोस काकूला अर्जुनला पाठवा सांगू नका मुंबईला वाटलं मी तुमच्यावर पाया पडतो प्लीज सांगू नका कृष्णा कृष्णा हा अरे त्या बायकांना समजवणं साधं नाही सोपं नाही फार अवघड आहे ते त्यांच्या पत्राला एकदा का खूनगड बांधली की त्या ब्रह्मदेवाला सुद्धा सोडवता येत नाही द्रौपदी मुले महाभारत सिद्ध माते मुले रामायण आणि एका स्त्रीने धडचा माग केला तर संपूर्ण पेशवाई संपली त्या साक्षात महापुरुषाला त्यावेळी त्या स्त्रियांची समजूत काढता आली नाही त्यांची मन समजू शकली नाही मग आपण त्या कलियुगात आहोत स्त्रियांचा स्वभाव देवाला सुद्धा ओळखता आला नाही म्हणूनच याच विठ्ठलावर रुसून रुक्मिणी त्यांच्यापासून दूर जाऊन बसली ना देव तिची समजूत काढू शकले नाही मग आपण कोण कृष्णा यालाच तर संसार म्हणतात लेकरा जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग बघितलं कोकणात पण आता ही गाणी लागायला लागली जागे वा ए भैया आवाज कमी कर हा कर एक चांगली मस्त पैकी चहा बनव हा अरे मनोहर मी काय म्हणतो मुंबईवरून मेवण्याचा फोन आला होता हा मुंबईला घर घ्यायचं म्हणतोय बरं हा पण घर घेण्यासाठी पैसे नको म्हणून तो हायवेकडची जागा विकतोय म्हणजे कितीला जाईल रे तुला सांगतो हायवे कडचीच जागा ना म्हणजे बताओ क्या कितने में जाएंगे आला बोलला ए भैया लायकीत राहायचं महाराष्ट्रात राहू लायकीत राहायचं जास्त नाही बोलायचं क्या है ये छोटा सा धंधा करता हूँ एक और काम करूंगा तो अच्छा पैसा मिलेगा आप बोले तो साहब को फोन लगाओ क्या ए राहू दे सांगेन देवा अरे हा 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 सकाळची थंडी उडेल ना रे एकदम बढ़िया है स्पेशल डग अरे कदम जी आपका तो स्पेशल ही है ना ए मग हे काय अच्छा चाय है थोड़ा अरे मी ठीक आहे काय घ्या चहा दिला तुमच्यासाठी स्पेशल काय बोलता मग कदम मजेत ना प्रणाम सासू माँ कैसन बात क्या बात करी हो हमको लल्ला हुआ है वाह 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 क्या बढ़िया खबर सुनाई है अभी रखते अभी गिराक है हाँ हमको बधाई दो बधाई कशा अरे हमारी तरफ से आज चाय और हमको बधाई दो बधाई का हुआ अरे हमको मुलगा हुआ मुलगा काय बोलतो हा
याला मुलगा व्हा की मुलगाच व्हा बोलतोय? अरे हमको मुलगा हुआ काहे मस्करी करता है? अरे भैया हाँ बोलिए. पहिले 4 पोळीच्या टायमाला बाप कोण होता रे? आप भी इनके नाद में लग के हमको मस्करी करता है. अरे हम ही तो बाप थे. हो कदम, ह्यांच्याकडे काय होऊ शकतं? काय रे? काय भैया, तू इथं पोरं तिथं कशी काय? अरे कितना मस्करी करेंगे रे आप. अगले साल नहीं गया था का? तेव्हाच मनोहर, हा गेल्या वर्षीची करामत. हा अरे काहे का करामत सब भगवान देता है कि भगवान. थोड़ा सा मेहनत कर लेते हैं हम. काय बोलला? काय बोलला? अरे थोड़ा सा मेहनत कर लेते हैं रे. मेल्यानो थोडीशी मेहनत. हा तिकडे तुमचं सगळं आहे ना, मग इकडे महाराष्ट्रात कशाला येता? झग मारायला, आमच्या उरावर बसायला? हा तिकडे तुमच्या पोरांना देवच वाढवतो, सगळं देव करतो, मग तिकडेच मारा ना. कळत नाही का? त्याला मारायचा पटपट. अरे मेले हे आमच्यात. तुम कोकनी लोगों को ना हम मयो लोगों की लागला अरे रडायला. तुम्हारे लिए ना महाराष्ट्र में तुम्हारे पूर्वज बहुत कुछ छोड़ के गए हैं. नहीं तो हमको पूछो अपना मट्टी छोड़ के आने का दर्द झाला. रडायचं आहे तर नीट तरी रड, म्हणजे आम्ही रडू. हा अरे मेला किती ओव्हर ऍक्टिंग करतोय. नीट रड, कळलं का? कळत नाही का? अरे मनोहर, हा अरे असंच आहे. हा आता हे रडून रडून आहे ना आपल्या कोकणावर कब्जा करायला लागले. अरे करणार आहेत काय? आलेच आहेत ते. अरे पण ते जाऊ दे रे, ह्याचं सोड रे. मी काय म्हणतो, अरे आपल्या कोकण हायवेची पाहणी करण्यासाठी आहे ना मुख्यमंत्री कोकणात येणार आहेत. येणार ना, कोकणात मुख्यमंत्री येणार. येणार पण असे रोडवर नाही येणार. कुठून येणार? हेलिकॉप्टरने येणार. हवेतूनच बघणार आणि हवेतूनच ना तुम्हाला आश्वासन देणार. तरी हा रोड 10 वर्ष काय होत नाही. 1000 लोकांचे प्राण गेलेत, अजून जाणार, पण तुम्हाला फरक पडणार नाही. कारण कुत्र्याची तरी लायकी आहे, पण आपली लायकी नाही आहे. सर्वसामान्य माणसाची लायकी नाही आहे. बरोबर बोललास रे तू. आपण कोकण लोक साधी बोली रे. आपल्याकडे आमदार खासदार येतात, आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही तसं करू. वोटिंग झाली की आमच्याकडे पण बघत नाही रे कोण. अशी अवस्था आहे या कोकणी लोकांची. अरे सभी तो यही करते, तुम भी वही करते हो. अगर सुधरना है ना तो खुद से सुधरो. ए भैया ए, तू आम्हाला शहाणपण शिकवू नको. गप्प चहा दे. मेल्या, आपण त्याच्यावर ओरडतोय, पण लक्षात ठेव तो एक चायवाला आहे. एकदा काय मन की बात सांगितले ना, उद्या हात पंतप्रधान होईल. लक्षात ठेवा. हम अच्छाही बोलते, त्याच्यावर ओरडू नकोस. उद्या 1,500 रुपये तुझ्या अकाउंट मध्ये हात टाकेल. काय बोलतोय? काय पेपर मध्ये लिहिलंय? अरे कृष्ण अर्जुन तुम्ही. आणि काय रे, डॉक्टर गेला होता, काय सांगितलं रे? काय नाही, आता जरा प्रकृती बरी आहे. ते मेंदूला रक्तपुरवठा जरा कमी होते म्हणून अधूनमधून त्रास होईल. थोडं सांभाळा, बाकी काय नाही. कदम बुवा, आता कदम कर, कदम 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 कदम. माझी मस्करी करतो. नाही नाही हो, हो, माझी काय हो, जाऊ दे. राहू द्या. आता काय अरे बोलला? पण माझी ठीक आहे, राहू द्या, राहू द्या. अरे मला गावात कौरवलं नाही. कौरव मान आहे तर बघू कौरव. चला, हा चला. जय हिंद. त्याचा रक्त पुरवठा कमी आहे. जाऊन गोळ्या घे. जा. हॅलो, हा सरपंच सरडेच बोलतोय. हा काय बैलगाडीची शर्यत आहे? हा मग काय, या सरपंच सरड्यांकडून 5,555 रुपयाचं पहिलं बक्षीस सांगून टाक. हो आई घाल्यानो, मागच्या क्रिकेट टुर्नामेंट सारखा गोल घालू नका. हा काय केला होता माहिती आहे ना? अरे माझ्या फोटोला हार लावून कैलासवासी सरडे सरपंचाकडून 5,555 रुपयाचं बक्षीस सांगितलं होतात. काय हसतोस काय साऱ्या? हा हे बघ,
अरे तिचा मला त्रास झाला नाही रे, माझ्या बायकोला खूप त्रास झाला ना. आपण तिचा कारभारी आहोत. हा, आपला गावबारी आणि आपणच गावचं कारभारी सांगून ठेवतोय. अरे आपल्या वाकड्यात कोण जात नाही. हा, आणि कोण गेला ना तर सरडे सरपंच त्याला ठेव सोडत नाही. तर ठेव फोन. हाँ लगा लगा. हाँ अरे भैया अपना काम का क्या हुआ? क्या? अरे मैं लगा लगा कॉल लगा उसको. अरे मेरे को बहुत काम पड़ा है. हाँ लगा लगा. हॅलो नमस्कार. नमस्कार. अरे फोनवर काय बोलते रे तू, माझ्याशी बोल ना. नमस्कार. 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 अरे नमस्कार. 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 सरडे. अयो सरडे सरपंच ना. नमस्कार. 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 काय घेणार? जमीन. अहो कोणी आमच्याकडे आला ना तर विचारण्याची पद्धत आहे. चहा घेणार की कॉफी? अरे आपला उत्तर तेच, जमीन. भैया तू बघते काय, तू चाय देणार आहे? थंडी चाय दिली रे. सरडे सरपंच, हे समोरचा डोंगर दिसते ना ते समजा आपला झाला पाहिजे. हा झालाच. आणि ती देवराई, देवराई थोडी कठीण आहे अय्यरजी. कठीण काय नसते. ते समोरचा देवराई, ते डोंगर, त्यातलं झाड माड समजा आपला झाला पाहिजे. आणि ती देवराई, अरे त्याचं टेन्शन तू नको घेऊ. तुला पाहिजे तेवढा टक्का मी देते. हवं तर कोऱ्या कागदावरती घे ना माझी साई ना. अरे तू काय करते? जमीन विकता येणार नाही. अरे आपला सौदा झाला नाही. देवाची जमीन आहे. अरे असू दे ना. तुमच्यासारखे लोक येतात ना आमच्या जमिनीवर कब्जा करतात. परत त्या जमिनीबद्दल विचारला तर इथे जिवंत काम करेन. अरे परत बोलायचं नाही. काय आलं गरम व्हायला? काय नाही. हा इडलीवाला काल्या कोण? तुम्ही इथं काय कबड्डी खेळता? इथे येऊन बसा ना. इथे येऊन बसा. तुला पण बघते रे. कृष्णा इकडे. काय तू काय ऐकलंस? ऐकलं ना. काय? थोबाड फोडून टाकेन. एवढं काय केलं आलं? ते काम होतं ना तिकडे. मग तू आलाच कशाला इथे? यार पेपर कुठे ठेवला जातं तेच कळत नाही. कुठे विसरतोस कसा तू? बर सरपंच, इडलीवाल्याच्या नादाला लागू नका. हा ते एडी लोक असतात. घंटावून टाका काय विषय येतो. 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 काय सरपंच वडा तळतात ना तसं पियाला तळून काढते रे तुला. चटणी टाकून खाईन रे तुझ्यावर. घेतलेले पैसे ना 2 दिवसात द्यायचे, नाही तर तुझा गेम केला रे मी. ए भैया, माझे पैसे आणि माझा काम नाही केला ना तर प्रथम नागरिक होता हे सांगायचं. ध्यानात ठेव. ही लुंगी असते ना फक्त आतला झाकायला नसते. खून केला ना पुसायला बी येतं. माझं ऐकून तर लक्षात ठेवायचा. माझं ऐकून घ्या. हा येते मी आता. 1 मिनिट. 1 मिनिट. अण्णाचा फोन असते. हा देवीदास अण्णा. हा बोल. अय्यो अण्णा सॉरी सॉरी सॉरी. अण्णा स्वर्गात असते ना. अय्यो कोकणात. अय्यो कोकण म्हणजे स्वर्गच ना दुसरा. हा अण्णा होऊन जाईल ना आपलं काम. अण्णा येते मी. तुला तर बघते रे मी. अय्यरजी माझं ऐकून तर घ्या. अय्यरजी या कृष्णा आला ना काय सगळं घोटाला करून टाकला. भैया इधर कुछ हुआ है किसी को मालूम नहीं पड़ना चाहिए. ऐसा कैसा मालूम नहीं पड़ेगा साहब जी. हमारे भी रोजी रोटी है, पेट भरना पड़ता है. 4 लोग आते हैं, कहानी सुनाना पड़ता है. हाँ मालूम है मालूम है. हे रख अपना मुंह बंद रखना. हाँ
अरे बैलाला बडवतात, मृदुंगे सुरातच लावतात. बडवायची असेल तुझी फुकणी. फुकणी काय? बासरी ती बासरी. हा कळलं कळलं. ती दिसत नाही कुठं ती. काय झालं सांगू नाना? काय झालं? परवा आहे ना त्या देवळाच्या मागे ना कुत्रा कुत्री एकमेकांकडे अशी टक लावून बघत होती. सेम टू सेम ते शामरावांची कुंदा आणि तो सरपंचाचा नानू आहे तोतला त्याच्यासारखी. आता दोघांचं काय काढलंस? ते दोघं पण तेरवाच्या दिवशी त्याच देवळाच्या मागे सेम टू सेम त्या कुत्रा कुत्री सारखे असे एकमेकांकडे टक लावून बघत होते. मग त्याचं काय झालं? लांबून बघितलं तर त्या तोतल्या नानूने त्या कुंदाला असं जवळ वळलं, जवळ घेतली आणि ते पुढे काय करणार तेवढ्यात मी ओरडलो यार, अशी ती पळाली. मला वाटलं ही कुत्रा कुत्री पण पळतील म्हणून मी त्यांना हाड केलं. ते जागते हलतील तर हराम. म्हणून मी जवळ गेलो बघायला तर बघतो तर काय 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 ते माझ्या अंगावर आले ना. मग माझ्या संरक्षणासाठी ती बासरी फेकून मारली. ती कुठे काय बंद झाली? कळलं कळलं तुला का? कळलं मला कळवायचंय ते. मला सांगा बोल. त्या कुंदाच्या शामरावच्या तोतल्या नाम तुला लपड आहे काय? कृष्णा असेल सुद्धा नसेल सुद्धा तुला कशाला नको त्या उपाध्या पाहिजेत रे? पण हे कोणाला सांगू नकोस तू. मी अर्जुनला तेच सांगितलं हे कोणाला सांगू नकोस म्हणून. त्याला सांगितलंस ना? मग आता कोणाला सांगू नकोस. अर्जुनच शेवटचा होता. नाना गावाला माहिती आहे त्यांच्या लपड्याबद्दल, तुम्हालाच माहिती नव्हतं. असं म्हणतोस? त्या कुंदाचं लपड आहे? मग अरे सोरीक त्या महाराजा पोरावर जुळवायची ती कुंदाची. भरत महाराजांजवळ? हो. हे पण तू त्या भरत महाराजांना अजिबात सांगू नये, कळलं तुला ना? अजिबात नाही सांगणार. ते नाही सांगणार. पण मला हे सांगा आपल्या वेशीवरती कोणी आपला गावचा राखणदार आहे का? खरं आहे. पण हे तुला कोणी सांगितलं रे? माझ्या बापाने, वासुदेवने. मला म्हणाला आपल्या गावावर जर संकट आलं ना तर आपला राखणदार असा विठ्ठल म्हणून उभा राहतो. खरंय खरंय खरंय. वेशीवर राखण करता आहे. धोतर बांधून खांद्यावर घोगरी टाकून हातात काठी घेऊन उभा असतो आणि कुणी विचारलं नाव तर विठ्ठल म्हणून सांगतो. कृष्णा इथे का चकडा मारत बसलास रे? चकडे नाही बोलते आम्ही. जा बापाला मदत कर. पण काय रे बापूस काय करतोय? बापूस गेलं कधी? आज सकाळी. म्हणजे अंतुरणात उठून बघतो तर काय बापूस गेलं. कृष्णाचा आत्ताच्या घरी चल, आपण डॉक्टरला घेऊन येऊया. आणि तू ऐकलीस का आजूबाजूला? हो सर्वांना सांगून येते मी. तेच म्हणतोय मी तुला, आधी कुणाला सांगू नको. मी याच्या घरी जातो ना खात्री करून येतो. चल कृष्णा. कुठं? घरी. कशाला? अरे तुझ्या ऑफिसला बघायला. पण बापूस भारत घरातच नाही. तो सकाळची एसटीने गेला मार्केटला. कृष्णा इकडे काय हो काकू? नाना काकून मारलं. तिने चकाटी मारलं. मेलचं लाथान तोडवीन. नको ते उपाद करत बसतो. काय झालं? कृष्णा मला वाटलं तुझा बापूस खरोखर गेला की काय. असा कसं जाईल? हा कृष्ण जिवंत असताना माझ्या बापसाला काहीच होणार नाही सांगून ठेवतोय. कृष्णा जरा माझं ऐक. काय तुझ्या बापाची एवढी जमीन आहे त्याच्यामध्ये काहीतरी लागवड कर. काजू आंबे फणस लाव. लावतो. अपेक्षा विकून टाक. त्याच्या 4 पैसे येतील ना त्याच्यात लग्न कर. लग्न काकू जमीन विकायची नसते ती राखायची असते. आपल्या वाड वडिलांनी पूर्वजांनी ठेवलेल्या जमिनीत असं काहीतरी विकायचं असतो म्हणजे काहीतरी करायचं असतं. या कृष्णाने जर अख्ख्या जमिनीवर जर अशी नजर फिरवली ना तर तिथं नंदनवन करेल. तू नंदनवन करशील? म्हणजे असा मला अर्जुन म्हणाला. अर्जुन आहे कुठे? अर्जुन मला बोलला होता 2 दिवसात मुंबईला जाणार म्हणून. आहे म्हणून. असा तोडाय म्हणाला अशी तू म्हणालीस. हो पण इथं आहे काय? हो मुंबईला गेला तर पैसे कमी होईल, मला दागदागिने बनवेल आणि रूम सुद्धा घेईल आणि त्याची इज्जत सुद्धा वाढेल. त्यासाठी त्याचं अख्खं आयुष्य वाया जाईल. त्याचं काय? ऐका ना काकू. नमस्कार. या नमस्कार. नमस्कार. या लवकरच आलो. म्हटलं शुभ कार्य विलंब नको. अगं ऐकतेस का? आता कोण आले फुकटे? काय म्हणा नाना म्हणून ना मला तुमच्या घरचा चहा कडू लागतो. आता कोणाला चहा मिळणार नाही. सकाळपासून माझे 1 किलो साखर संपले. काकू अगं बाहेर आले तरी कोण बघ ना. बाहेर भरत महाराज आले.
तुझा बापूस अबक. मग अरे हबप भरत महाराज. हबप म्हणजे अरे हरिभक्त पारायण भरत महाराज. अच्छा. पांडुरंग महाराज, आता माझ्याविषयी तुम्हाला सर्वांना माहिती आहेच. हो हो हो. हो, माझा मुलगा मुंबईला असतो, ऑफिस मध्ये कामाला आहे. असं असं. हा हो महाराज, मला कळलं. आपलं हे पहिलं बोलणं आहे, बरोबर आहे? हो बरोबर. आधी मुलगा मुलगी एकामेकाला पसंत करतो काय बघू ना, नंतर मग व्यवहारचं बोलू. हो चालेल चालेल. शिवाय कुंडा म्हणजे हा, कुंदाविषयी सांगताय, मुलीविषयी बोलताय का? मुलीविषयी मला माहिती आहे. सांगा ना. कृष्णा, अरे दोन मोठी माणसं बोलतायत ना. कुंदाविषयी माहिती हा कळलं मला. हा आता मध्ये बोलायचं, बापा शपथ आहे तुला. नाही नाही नाही. चल चल वा, ते पाय पड देवाच्या वगैरे पाय पड, पाठ पाठ. हा, यांच्या पण पाय पड. नानू, हा, अरे सगळ्यांच्या पाया पडत राहिलास तर देवळा मागची साफसफाई कधी करशील त्या कुंदा बरोबर? कुंदाविषयी बोलताय का? बोला ना. हो नाही कृष्णा, आपलं ठरलंय ना. हा हा हा. नाही तो तसं काय म्हणाला नाही हो. हा अगं ऐकतेस का, जर चहाचं 2 कप जरा चहा टाक. नाना, तुम्ही काकूला चहा टाकायला सांगता ह्यांच्यासाठी? हो. नका सांगू, यांना फुकटे म्हणाली, यांना भिकारी म्हणायला कमी नाही करणार. सरपंच, ओ सरपंच थांबा हो, ती प्रेमाने बोलते हो. सरपंच, तुम्ही कुठे काय घाई घाईत? नाही ओ, ह्याचा मामा मुंबईला चाललाय म्हणून बोललो सोडून येतो, ह्याला पण पाठवून देतो मुंबईला. बरं. हा मुंबईला राहणार. न राहायला काय झालंय त्याला? म्हणजे कुठे राहतो तुझा मामा? हा कुठे आला? हा ते कुठे आला? हा हैसर. तुझा बापूच राहतो हैसर. मला कशाला बोलतोय? तसं नाही हो, हैसर नाही, थैसर म्हणतात त्याला, थैसर. अरे तिकडे जाऊन विचारशील ना, हैसर हैसर कुठे आहे, तर तुला लोक पाठवतील भोईसर नाही तर पोईसरला. म्हणता येत नाही थैसर. तुझा त्या कुंदावर कसं जमलं रे? कुंदाविषयी बोलताय का काही? नाही नाही, तो काय बोलला नाही. तो काय बोल. अरे काम आठवलं, काम करू आलो. अरे पण लवकर ये. अरे त्या देवळा मागची साफसफाई कर रे, त्या कुंदा बरोबर, कुणा बरोबर तरी कर. पुन्हा बरोबर. तलाठी ऑफिसचं काम कुठपर्यंत आलंय? हो, त्या दिवशी तुम्हाला त्या भैयाच्या टपरीवर थांबायला सांगितलं आणि अचानक गायब कुठे झाला तो? अहो तो मनोहर आणि शामराव. काय झालं त्याचं? नमस्कार 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 अण्णा, नमस्कार. बघितलं, नाव घेतलं सैतान हाजी. तू सैतान? कोणता सैतान? यो सैतान, मी नाही, तू सैतान. तुला बोलले सैतान. सैतान बोलू नको, लक्षात ठेवा. मला का सैतान? तुमच्याविषयी मागे बघा, मोठा सैतान आला तो. नमस्कार गावाले, नमस्कार. अय्यर साहेब. ओ अय्यर, आमचे नाना पांडुरंग बुवा ना. अयो पांडुरंग बुवा, नमस्कार. तुमचा गावावर असल्या धबधबा मला भावला की हो. अयो पांडुरंगाची कृपा. अयो पांडुरंग. अय्यरजी, हे आमच्या गावचे प्रथम नागरिक सरपंच सरडे. नमस्कार. नमस्कार. अय्यरजी, इकडे काय काम काढलं? अय्यो कोकण बघायचा होता, म्हटलं तुमच्या गावापासून सुरुवात करतो. ती हायवेच्या बाजूला तुमची जागा असते ना, जमीन, अहो तिकडे 5 स्टार हॉटेल आणि पेट्रोल पंप काढते, तेवढं गावातल्या लोकांना मिळेल की रोजगार. बरोबर बरोबर. म्हणजे गावातील लोक गावात राहतील, मुंबईला जाणार नाही. चांगला विचार आहे. आता मी येते. आणि फक्त काय, अयो ते देऊन टाका ना गिफ्ट. तुम्हाला नंतर देतो मी गिफ्ट. अय्यो पण शामराव, हा तुला कुठे भेटला रे? कुठे म्हणजे काय? एसटी जिथे थांबते ना वळण घ्यायला, तिथं बिडी फुकत होता. म्हटलं मला म्हटलं पत्ता. मी म्हटलं चल आत्ता येऊन आलो इकडे. काहीतरी. अरे हा इडलीवाला केव्हाच आपल्या गावात आलाय. त्या दिवशी सरपंच आणि तो भैया एकमेक त्याच्या टपरीवरची गप्पा गोष्टी मारत होते. सरपंच, हे खरं आहे का? हो खरंय, पण एक वाटसरू म्हणून भेटला होता, बाकी काही नाही. नाही नाही नाही, त्या जमिनीच्या विषयी बोलत होते, मी ऐकलंय लांबून. सरपंच, काय ते खरं सांगा, काय ते खरं आहे ते. त्याला जमीन पाहिजे होती, रस्ते लगतच्या जमिनीपर्यंत ठीक होती, पण त्याची नजर आपल्या देवराईच्या देवराईवर गेली. ही बाहेरची लोक येणार ना आपल्या जमिनीवर कब्जा करणार, हे मला पडलं नाही.
म्हणून अण्णा मी त्याला नकार दिला. याच्यात माझं काय चुकलं का? हा सरपंच वा. हो तुमचा निर्णय म्हणजे गावचा निर्णय. हो सरपंचांनी विचार केला म्हणजे तो गावच्या भल्यासाठीच असणार. बरोबर बरोबर. पण ह्या भेटवस्तूचं काय करायचं? या भेट वस्तू नंतर बघू रे. कळलं का? देवराईचा प्रश्न आहे. हो तर मेहनत करू, पैसे कमवू. कळलं? हरामाचा पैसा नकोय. मग आपण गावकरी विचार करू सांगूया सरपंच नंतर मग. हो नाना मी काय म्हणतो आपल्या गावातील मुलांना विचारून त्या जागेवर वडापावची नाहीतर पिठला भाकरीची गाडी टाका. पण धंदा आपल्या कोकणातल्या माणसानंच केला पाहिजे. महाराज काय चाललंय मगापासून? त्या मुलीविषयी कोण मला सांगणार आहे की नाही? हो सरपंच नानू काय जीव देत होता. जीव का जीव दिला होता? विहिरीच्या वाटेवर गेलो म्हणून याचा आत घात झाला असं. का जीव देत? सरपंच थांबा. मला उठ. जाऊ द्या हो, लहान पोरगा आहे. मला सांग तू जीव का देत होतास? माझं प्रेम आहे कुंदावर. कुंदावर? अरे एवढंच ना? कुंदावर प्रेम आहे म्हणतोय. देऊ लग्न लावून त्या कुंदावर? काय म्हणतोय? तू डोक्यावर पडलाय? कुंदा तुझीच मुलगी मेल्या. अरे माझ्या मुळे प्रेम करतोस? माझ्या मुळे लाईक भिक्कारे बाप्पाच्या उलट. काय बोल? त्याला बोला, मला कशाला बोलताय? तुम्ही त्यातनं बाप त्याचे. अरे माझ्या बायकोवर संशय घेतो. माझ्या बायकोवर संशय घेतो तू. सांगून ठेवा माझ्या पोरीवर प्रेम करतोय. तुला दाखवतो. अरे तुझ्याकडे कोण पण मला बोलवतात. पांडुरंग महाराज काय केलं ते? फसवलं तुम्ही आम्हाला. असं प्रेम प्रकरण असलेल्या मुलीबरोबर माझ्या मुलीचं लग्न लावून द्यायचं नाही. येतो मी. ऐका महाराज ऐका. हो ऐका महाराज. सांगत होतं माहिती ऐकलं नाही मी काय करू? अरे अरे असे गावातल्या गावात प्रेम प्रकरण होत राहिली तर आपल्या गावातल्या मुली बाहेर जाणार कशा आणि बाहेरच्या मुली आपल्या गावात येणार कशा? उद्या सांगतो ते. हा काय करते? हे बघ हा आपल्या गावचा नकाशा. हा हे गावचं मंदिर. या टोकापासून ते या टोकापर्यंत ही जमीन आहे ना ही तुझ्या वडिलांच्या नावावरती. होय काय? हा म्हणजे या जमिनीचं सॅम्पल मी कृषी खात्याकडे पाठवलंय आणि त्यांनी सांगितलं ही जमीन आहे ना एकदम योग्य आहे. तर त्या जागेवर आपण काय करूया? झाडं लावू, माडं लावू आणि मस्तपैकी नंदनवन करू. जागेवर झाडं लावूया, माडं लावूया आणि मग कसं आहे ना त्याचा फायदा आपल्याला खूप होईल. अरे बघ झाडानं माडं लागेपर्यंत ना माझी लाकडानं लाकडं मसनात असतील मसनात. अगं आई बाहेरची लोक बोलतात कोकण म्हणजे स्वर्ग. मग आपल्या लोकांना का दिसत नाही? अगं आपण करू ना मेहनत. अरे आपलीच लोक आहे ना आपलेच पाय खेचतात त्या काकू सारखे. थोबाड फोडून तुझा. थोबाड पडणार? फोडा थोबाड फोडा माझा. पण अर्जुनला मुंबईत नका पाठवू. हो काकू मुंबईत आहे ना कुणी असं धक्का मारून पडला ना खाली तर त्याला असं बाजूला सोडून लोक पुढे जातात. मान्य पैसा आहे पण खूप मरमर आहे तिथे. प्लीज मी तुमच्या पाया पडतो. अर्जुनला नका पाठवू वाटलं. जयवंती अगं जयवंत तू स्वतःच्या डोळ्याने पाहतेस ना हा कृष्णा सुद्धा मुंबईला कामाला होता. गावचा हुशार मुलगा. ट्रेन मधून आज सुटला आणि अपघात झाला. ही नुसती बातमी त्याच्या आईच्या कानावर गेली. ती बिचारी अट्टाकीनेच गेली. आज त्याची अवस्था पाहतेस ना. अगं गावात राहिला असं 2 पैसे कमी कमवले नसते मान्य करतो पण सुखात जीवन जगला असता ना तो. हो देवाने याच्या नशिबात असं लिहून ठेवलंय तर आपण तरी काय करणार? आजूबाजूच्या गावातले पोरं जाऊन राहतात तर मुंबईला चांगले सुखात आहेत, चांगले मजेत पैसे कमवतात आहेत. पैसे 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 आई मी गावात राहून जास्त पैसे कमवून दाखवय. अरे बघ हा कृष्णा ना कृष्णा आरला एडाना खुला आहे. अरे याचे दिवस कसे ढकलतो ना यालाच माहिती आहे. जयवंती काय जयवंती जयवंती? हे बघ तू ना याच्यासोबत राहू नकोस. लोक तुला सुद्धा तेच म्हणतील. आणि हे बघ याच्या आईला ना याच्या आईला वाईट बातमी करून अटॅक आला होता आणि तू जर मुंबईला गेला नाहीस ना तर तसं मला होईल. तू उद्या मुंबईला जातोस. तू जर मुंबईला गेला नाहीस ना तर माझ्यासारखी वाईट बाई कोण नाही. जयवंती 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 सरपंच आजचा दिवस लय महत्वाचा असते. आजच काम झालं पाहिजे.
आजच रत्नागिरीला जातो आणि देवराची सगळी कागदपत्र तयार करतो, म्हणजे उद्याच्या सभेलाच आपल्याला सगळ्यांची साईन घेऊन येता येईल. पैशाचं टेन्शन नको. अरे नको रे, देवराईचा प्रश्न आहे हा. नको नको, आरामाचा पैसा नको. हे पण त्याच्या आपण फायदा असता. फायदा आहे. चल 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 चल. विठ्ठला, पांडुरंगा, हे घर, हे गाव सोडून मला नाही जायचं, पण माझ्या आईला कोण समजवणार? आता तूच काहीतरी मार्ग काढ, येतो काढ मार्ग. अर्जुना, तू आज मुंबईला जाणार होतास ना? म्हणजे काही तयारी नाही केलीस म्हणजे मुंबईला नाही जाणार ना? जाणार आहे. चल काहीतरी. एक तर आपल्या गावात आज प्रवचन आहे, हा आपल्या घरात आहे, तर प्रवचन सोडून कसं जाणार सांग मला? काय संध्याकाळची एसटी तिकीट. खरंच चाललास? नाना नाना, अर्जुनला नका ना पाठवू मुंबईला. बघ, काकूला सांगा, काकूला काय पाहिजे? पैसे पाहिजे ना. मग मी एक काम करतो, माझ्या इस्तेच्या 50 गुंठ जमीन आहे ना, मी विकतो आणि ते पैसे येतील ना ते अर्जुनला देतो. हा सांगा. अरे कृष्णा, तुला किती वेळा सांगितलंय, जमीन विकायची नसते, ती राखायची असते. राखून काय करायचं त्याचं सांग ना. काय करायचं म्हणजे? अरे झाडं माडं लावू ना. झाडं माडं लावायचे? तुम्ही जाणार मुंबईला निघून आणि आम्ही झाडं माडं लावून त्या खाली बसायचं कोणी? त्या झाडाखाली? हा, त्या झाडावरची फळं खायची कोणी? सांग ना. अरे कृष्णा, तू सुद्धा मुंबईला गेला होतास ना? नाना, मी मुंबईला गेलो नव्हतो, मला जबरदस्तीने नेण्यात आलेलं. ते पण माझ्या मामानं मला बोलला की मुंबईला जाशील ना तर पैसा कमवशील, नोकरी करशील, घर घेशील, आणि आजकालच्या मुलीला आहे ना घर असलेला नवरा लागतो मुंबईत. हा, भले घरात राहायला सासू सासरे ते चालतील, पण मुंबईत घर हवा. अरे कोणत्याही मुलीच्या आईबाला वाटणारच मुंबईला घर असावं, त्याने प्रतिष्ठा वाढते. कसली प्रतिष्ठा? प्रथा आहे, प्रथा. कळतंय तुला प्रथा ही? मग आता ही थांबवायला हवी प्रथा, आणि त्याची सुरुवात तूच कर. नाना, तुम्ही सांगा अर्जुन मुंबईला जात नाही, काकूला सांगा. हो नाना, काही एक सांगायची गरज नाहीये. मला परत तुमच्या दोघात भांडणं नको आहेत, कळलं ना? मी जातोय मुंबईला. हे अर्जुन, तुला मुंबईला गेल्यावर खायला ना मेथीचे लाडू बनवलेत, अजून काही बनवू का? नाही, नको, असू दे. नमस्कार. या 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 या. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराज, आज प्रवचनाचा शेवटचा दिवस, तयारी लागायला पाहिजे की नाही? तयारी तर लागली, केली पाहिजे हो. पण मी काय म्हणतो, आलं तर थोडी चहा होईल, बरं होईल. नाना, हे प्रवचन ऐकायला येत नाही, चहा नाश्ता खायला येतात फुकटे कुठले. कृष्णा कृष्णा कदम, आता महाराजांची वेळ झालेली आहे, तुम्ही तयारीला सुरुवात करा. तयारी लागा. लागा. तू कुठे चालला? मुंबईला जातोय, आपलं गाव सोडून कायमचं. कृष्णा, मुंबईला जरी जात असलो ना तरी माझी नाळ या गावाशी जोडली. उगाच काही एक बोलू नकोस. नमस्कार. नमस्कार. या महाराजा, या या महाराजा. पांडुरंग बुवा, ही मंडळी एवढी शांत कशी काय? अरे हो, मी प्रवचन दिल्याचा काहीतरी परिणाम झालेला दिसतोय. बरं वाटलं त्या लोकांना शांत बघून. ही वादळापूर्वीची शांतता आहे. कृष्णा, तू गप रे जरा. महाराज, तुम्ही सुरुवात करा प्रवचनाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. अशी कशी सुरुवात करा? मी राहिलो की माग? चला चला, बसा बसा. आज बरोबर टायमात पोचलो. बसा. चला महाराज, तुम्ही सुरुवात करा. सुरुवात करा. बरं मंडळी, आजचा आपला विषय हा अर्जुन आणि कृष्ण यांच्या मैत्रीचा नसून कृष्ण आणि राधा यांच्या अमर प्रेम कहाणीचा आहे. आता तुम्हाला माहीतच आहे, कृष्ण हा खोड्या करायचा, गोपिकांच्या माठातली दहीदूध चोरी करायचा, पण नुकसान करायचा. मग गोपिका चिडून त्या कृष्णाला काहीतरी बोलायच्या. मग हा कृष्ण गोकुळ सोडून जाईन असं म्हणायचा. बरं राधा त्याला म्हणायची, कृष्णा अरे गोकुळ सोडून कसं बरं चालेल?
वा 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 भरत महाराज, प्रवचन मस्त छान झाला. तर मंडळी, आज आपण आता योगायोगाने इथे जमलो आहे. तर आपल्या गावाच्या विकासासाठी काही कागदपत्र तयार केली आहेत, त्याच्यावर साईन करा. हे घे पांडुरंग महाराज, हे घे साईन करून घे. पांडुरंग महाराज सर्वांना. बरं, प्रवचन छान झालंय, मी आता निघतो मग. हा अय्यो नमस्कार. ये नमस्कार म्हटलं. पांडुरंग बुवा नमस्कार. यार तू का परत इथे आलास आमच्या गावात? आमचं ठरलंय ना. अय्यो पांडुरंग बुवा, असं ठरवणं काही होत नसते. सरपंच तुम्ही सांगितलं नसते, सांगा की. तर गावकऱ्यांनो, आपल्या गावामध्ये जी नळ योजना आली आहे, ती नळ योजनेला मंजुरी फक्त आयर्जींच्या एका फोनवरून मिळाली आहे. काय शांत बसले नाहीत. त्याने आपल्या गावाचा विकास करायचा ध्यासच मनामध्ये घेतलाय. आता हे आपल्या कागदपत्रावर तुम्ही साईन केले, त्याच्यामध्ये असं नमूद केलं आहे की आपल्या सर्वांच्या मालकीची देवराईची जमीन आपण सहकुशीने अय्यरजींना एखादी कंपनी टाकण्यासाठी देत आहोत. आपले धन्यवाद. काय केलं काय? अरे शांत बसा. काय सरपंच काय केलं काय तुम्ही? हे काय मी एकट्याने करत नाही. याच्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी ते वरपर्यंत सर्व मंत्री संत्री सामील आहेत. समजलं का? हा येतो मी. अरे सरपंच, ओ असा हा वाढलेला विकास काय कामाचा? मला सांगा, आता देवलाची जमीन नसेल तर शिंग्याला लागणारा कार्ड मारला आणायचं कुठून? बरोबर आहे, कुठून आणायचं कुठून आम्ही? ही प्रथा बंद करायची. हो कदम, हो प्रथा बंद झाली, पुन्हा चालू करता येईल. पण विकास आता झाला पाहिजे, ती एकदा संधी साधून येते. सरपंच, तुम्हाला विकास करायचा होता ना, मग स्वतःवर करून विकास करायचा होता ना गावाचा. महाराज, पांडुरंग महाराज, खूप वाईट झालं महाराज, खूप वाईट झालं. काय झालं? तुमच्या गावावर मुंबईला जाणारी बस, तिचा अर्ध्या रस्त्यात ब्रेक फेल झाले आणि बस उंचावरून दरीत कोसळली. आता सकाळ झाल्याशिवाय काही होणार नाहीये. खूप अंधार आहे तिकडे. म्हणजे अरे अर्जुनला सोडायला गेला कृष्ण पण. माझं चुकलं. मला अर्जुनला मुंबईला नको पाठवायला पाहिजे होता. अर्जुन मुंबईला गेलाच नाही. ते माहिती आहे, तुमच्या एसटीने मुंबईत चालला, एसटीचा अपघात झाला ना. तेच सांगतोय मी, ते एसटीत अर्जुनला बसवलीच नाही. हो कदम, काय ऐकताय? चला तुम्ही, चला. येतोय मागणं बाबा. आला अर्जुन, अर्जुन अर्जुन, अरे तू मुंबईला गेला होतास ना? हो, एस स्टँडवर गेलो, बसमध्ये बसलो सुद्धा, पण तेवढ्यात हा कृष्णा आला. अर्जुना, तू खरंच मुंबईला चाललाय? आता 5 मिनिटात बस सुटेल. नको जाऊ ना, तुझी ह्या कोकणाला आहे ना फार गरज आहे. तू राहिलायस ना तरच गावचा विकास होईल. नाही तर तुमच्यासारखी तरुण मंडळी मुंबईला निघून गेले तर गावाकडे बघणार तरी कोण? म्हणजे तू जर विकास केलास ना, तुझ्या बरोबर अनेक तरुण जमा होतील. मग अनेक तरुण जमा झाली तर आपल्या गावचा विकास होईल, गावच्या सगळ्या कोकणाचा पण विकास होईल. तू नको जाऊ मुंबईला, तू राह इथे. इथे राहून थांबून करू काय? जगण्यासाठी राहण्यासाठी पैसे लागतील तर कुठून आणू? आणि तुला माझी आई माहिती आहे ना,
जर मी गेलो नाही ना घराच्या बाहेर काढेल. आता हे तिने तुला घराच्या बाहेरच काढलंय. फक्त फरक एवढाच आहे, तिने आता पैसे कमवायला बाहेर काढले. मला सांग अर्जुन, तू मुंबईत जाऊन कितीशे पैसे असे गावाला पाठवणार आहे? 3,000, 4,000, जास्तीत जास्त 5-6 हजार पाठव. नाही काम करूया ना, तुला पटलं तर ठीक आहे. बघ तू म्हणतोस जमीन विकू नये, मग एक काम करूया. माझी जी जमीन आहे ना त्यातली अर्धी जमीन आहे ना, ती अर्धी जमीन आपण बँकेत किंवा सावकाराकडे गहाण ठेवूया आणि त्याच्यातून जे पैसे येतील ना, त्या अर्ध्या जमीन राहिलेत ना, ते तुझ्या डोक्याचं विचार आहे ना व्यवसायाचा काय करायचा ते करूया. किंवा त्या जमिनीवर झाडं माड असा बगीचा लावून त्या जमिनीचं नंदनवन करूया. जमीन सावकाराकडे गहाण ठेवून आपण बँकेत ठेवू शकतो, म्हणजे ती जमीन आपण कधी सोडू शकतो. हा कृष्णाचा पर्याय मला योग्य वाटला. भरत महाराज, बोला. महाभारतात त्या कृष्णाने अर्जुनाचे डोळे उघडले आणि आज या कृष्णाने माझे डोळे उघडले. अयो पांडुरंग बुवा, माझ्या मुलाला वाचवा हो, त्याचा ऍक्सिडेंट झालाय. मला मुंबईला जायचंय हो, तर वाचवा हो. अयो कदम तुम्ही असं काय बघता? हो माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला, मला मुंबईला जायचंय. अयो अयो माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, मी गाडी चालूच होईना तरी. अय्यर, आम्ही तुला मदत करणार नाही. अरे आधीच तू आमच्या जमिनीकडे वाकडे नजर बघितलं. अरे तू गावात आलास, आमच्या गावाला नष्ट लावलीस, निघून. अयो असं नका करू हो, मी गाडी चालू करत होतो पण गाडी चालू होई नाही बघा. रुबाबदार माणूस, डोक्यावर टोपी, हातात काठी, हा दुसऱ्या हातात विळा, असं रुबाबदार माणूस माझ्या समोर आला. मला म्हणाला तुझी गाडी चालू होणार नाही बघा. मला वाटलं कोणीतरी फालतूगिरी करतोय, पण पुन्हा गाडी चालू करायला गेलो तर गाडीतून धूर आला. कसा बसा मी गाडीतून बाहेर आलो, पण गाडीला आग लागली. अयो सरपंच, सगळी कागदपत्र जळाली. अयो सगळी जळाली. अयो पांडुरंग बुवा, मला मुंबईला जाण्यापुरतं तरी 500 रुपये द्या की. अय्यर पाहिलंस, याच लोकांच्या छाताडा बसून तू श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहतो. अयो अयो नाही पाप नाही. आज त्याच लोकांकडे तुला 500 रुपये भीक मागण्याची वेळ आली. अयो अयो चुकलं माझं. अयो अयो माझ्या मुलाची शपथ घेऊनच सांगतो. कशाला मुलाची खोटी शपथ घालतोय? कशाची शपथ घेतोय? एक तर मुलगा तुझा त्या हॉस्पिटलमध्ये आहे ना, त्याचं काही बरं वाईट झालं तर? अयो मग माझी शपथ घेतो. तू मार मेल्या. अयो अयो तुमचा राखणदार माझ्या मुलाला सुरक्षित ठेवू दे. अयो पुन्हा वाकडीनं तर नाही टाकणार आहे वाकडाकडे. ए अण्णा, वाकडा नजरेने बघू पण नकोस, कारण आमचा कोकण आहे ना स्वर्ग आहे, स्वर्ग. इथे लाभलेला अरबी समुद्र म्हणजे हिऱ्या मातेची खाळ आहे. इथल्या दऱ्या खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची ललकारी घुमते. मला मान्य आहे कोकणातला माणूस भावाभावांच्या भांडणामध्ये अडकलाय, अंधश्रद्धामध्ये जखडलाय, पण तो बाहेरून नारळासारखा किती टणक असला ना तरी आतून शाळासारखा गोड आहे. त्या कोकणावर किती वादळ आली, किती संकट आली ना तरी कोकणी शेतकरी सामना करतो, पण आत्महत्या कधीच करत नाही. कारण त्यांना माहिती आहे तो वर बसलेला विघ्नहर्ता आहे ना गणपतीपुळ्याचा, तो सावरून घेईल सगळं. अरे आमची कोकणची भूमी आहे ना ती परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. आणि एवढंच नाही, या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त सांडलंय. म्हणूनच या मातीला लाल मातीचा गंध आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! एकच मिनिटं घेणार आहे, तेव्हा आमच्या सहकलाकारांची ओळख करून देतो. आमच्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक रुपेश जुदम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
काळे यांच्याकडे एक जोरदार लाईट त्यांनी दिली देवीदास शिगवण, मेकअप मॅन सचिन वारे, ड्रेस सुजाता आणि आमच्या नाटकाचे निर्माते आणि नमन कलेचे गुरुवर्य अशोकजी दुधम यांना विनंती करतो